तुमच्या घरात सोनं आहे ना, पण एक साधा प्रश्न, किती सोनं ठेवलं तर प्रॉब्लेम होत नाही? हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण ही माहिती नसेल तर सर्चमध्ये अडचण येऊ शकते. इन्कम टॅक्स नियमानुसार घरात सोनं ठेवायला फिक्स्ड लिगल लिमिट नाही, पण लिमिट ठरते व्यक्तीच्या कॅटेगरीनुसार. मॅरिड वुमेनसाठी साधारण 500 ग्रॅम सोनं ॲक्सेप्टेबल मानलं जातं. अनमॅरिड वुमेनसाठी 250 ग्रॅम्स, पुरुषांसाठी 100 ग्रॅम्स. पण खरी गोष्ट इथे आहे, जर या मर्यादापेक्षा जास्त सोनं असेल आणि त्याचं प्रूफ असेल, जसं की परचेस बिल, इनहेरिटन्स प्रूफ, गिफ्ट डिटेल्स, तर तेही सेफ राहू शकतं. प्रॉब्लेम कधी होतो? जेव्हा सोनं जास्त असतं आणि त्याचं सोर्स एक्सप्लेन करता येत नाही. तेव्हा अधिकारी प्रश्न विचारतात आणि त्रास सुरू होतो. जर तुम्हाला सोर्स एक्सप्लेन करता आला नाही, तर 78% टॅक्स भरायला तयार व्हा. 60% टॅक्स, 25% सरचार्ज प्लस 4% सेस. ॲडिशनली 10% पेनल्टी पण पेएबल आहे या टॅक्सवर. म्हणजे 10 लाखाच्या सोन्यावर 7.8 लाख टॅक्स प्लस पेनल्टी. सोनं घरात ठेवणं चुकीचं नाहीये, पण अज्ञानात राहणं धोकादायक आहे. लिमिट, प्रूफ आणि क्लॅरिटी हे 3 गोष्टी माहिती असल्यास टेन्शन शून्य राहतं. तुमच्याकडे किती सोनं आहे आणि ते सेफ आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये गोल्ड असा शब्द लिहा. आणि अशाच प्रॅक्टिकल बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.